आहे. एका सरांचे डेथ क्लेमचा मी गेले असते हाय हॅलो नमस्कार, कशात सगळे मस्त मजेत आनंदीच राहा. वैशाली व्लॉग्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळी सकाळीच मी केस आज थोडं कलर लावला, म्हणजे मेहंदी आणि कलर दोन्ही मिक्स करून लावला. तसं का केलं ते पण सांगते. काल आता एका सरांचे डेथ क्लेमचा जो काय हे होता कागदपत्र होती ती आणायला मी गावात गेले होते. तसंच म्हटलं आता चान्स मिळालाय, म्हटलं घेऊनच यायचं, डोक्याला लावायचं पाकिट. मग येताना मी स्ट्रिक्सच आणलं, पहिल्यांदाच मी ते वापरलं आणि बघूया म्हटलं काय रिझल्ट येतात. आणि मला काही गडबडीत समजलं नाही. मी ब्लॅक कलरचं मी वापरते, गार्नियरचं वापरते. तर मी ह्यावेळेला स्ट्रिक्सच आणलं आणि लावलं डोक्याला. तर नंतर लक्षात आलं, अरे हा कलर तर बीटरूटचा जो कलर असतो तो कलर आणलाय. मला काही समजत नाही, मी न वाचताच मी घेतल्याने आले आणि मग तसं झालं आणि सगळंच आता लाल सगळं दिसणार म्हटलं. माझ्याजवळ एक 10 रुपये अजून एक पाकिट होतं निशाचं काय निहारचं, ते मेहंदीचं ब्लॅकमध्येच होतं. ते दोन्ही पण आता शेवटीला काय केलं, मिक्स केलं आणि तो कलर लावला आणि डोकं म्हणजे 10-15 मिनटं रेस्ट घेतली आणि मग धुतलं डोकं. तर छान असा कलर बसलेला आहे. आणि दिवाळीच्या अगोदर पण 2 दिवस अगोदर पण लावायला लागल, म्हणजे तेव्हा नाहीच झालं तर आत्ता लावून रिकामं व्हावं. म्हणजे आता उद्याचा एकच दिवस माझ्याकडे आहे, त्यामध्ये आणि क्लिनिंग थोडी राहिलेली तेवढी शेवटची करणार. म्हणजे सोमवारपासून मला फराळाचं करायला रिकामं म्हटलं आपली पहिल्यांदा तयारी करणं महत्त्वाचं आहे, नाहीतर आपलीच विसरून जाणार म्हटलं. आणि नंतर सगळे फराळ केल्यानंतर इतका म्हणजे इतकी अंगात कणकण येते की नंतर काय डोक्याला काय तोंडाला पण काय लावू वाटत नाही. म्हटलं आज म्हटलं थोडा वेळ म्हटलं आपल्यासाठी काढायचाच. आणि डोक्याला पण मी लावून घेतलं आणि चेहऱ्याचं अजून स्किन केअर करायचंच आहे. तेवढ्यात मिस्टरांचा फोन आलाय, आज पण मीटिंग आहे म्हणून. आता मीटिंगला पण जायला लागेल, 4ला आहे. जेवढं होईल तेवढं दुपारपर्यंत सगळंच मी आवरून घेणार आहे. कारण आजच्या व्हिडिओचं सुद्धा अजून टायटल टॅग डिस्क्रिप्शन लावायचं. ऑलरेडी 12 वाजलेले आहेत. मुलांच्यासाठी तर स्वयंपाकाला मी थोडं घातलं. आता इकडे सकाळच्या जेवणासाठी तयारी चालूच होती. म्हटलं काय करायचं तेवढ्यात म्हणेपर्यंत 12 वाजलेलेच कळले नाहीत. मुलंसुद्धा आलीत आणि भूक लागली म्हणत होती, कारण सकाळी दूधच पिऊन गेली होती. सकाळची शाळा होती त्यांची आज. तर ही बघा माझी वरणं जे असतात त्याची सुक्की डाळ आहे, ती एकदा आणली होती, ती जराशीच राहिली होती. म्हटलं तिघांसाठी होईलच. तर आता ऑलरेडी 4 वाजलेलेच आहेत. आता मी आवरायला चालूच करणार आहे, कारण आता 4ला सांगितले म्हणत 4:30 वाजतातच आणि मुलगा आल्याशिवाय तर काय मला जाता येणार नाही. आणि आता चहा घेणार आणि माझा ड्रेस एक इस्त्री मारायचा आहे तो मारणार. आणि बरं झालं म्हणजे डोक्याला लावलं, नाही तर असंच मी गेले असते. आज म्हणजे मीटिंगला सुचलं ते बरं झालं, आज लावायचं आणि लावणार होते. म्हटलं ते दोन्ही पण माझी कामं झालीत. आणि आत्ता मी काय केलं, संध्याकाळी आल्यानंतर गडबड व्हायला नको, कारण 4 म्हणत मीटिंग 5-5:30ला चालू होत्या आणि 7-7:30 पर्यंत सुटते. आणि येऊन जरा कंटाळ्यासारखं होतंय, कंटिन्यू बसलेलं असतंय ऐकत, त्यामुळं आणि थोडं डिस्कशन होते त्यामुळं. आणि त्यानंतर काय होणार म्हटलं, घरात आलं कंटाळा यायला नको म्हणून मी ऑलरेडी आत्ता भेंडी कट करून ठेवल्या. संध्याकाळी भेंडीच्या भाजीसाठी डाळ पण शिजवून ठेवल्या. आल्यावर म्हटलं पटकन फोडणी मारायची, एक अर्ध्या-पाऊण तासात तर होईल माझा स्वयंपाक म्हटलं. सगळं आवरून घेतलं मी. तर आता माझं आवरून झालेलं आहे, बघू शकता. आता माझं आवरून पण झालेलं आहे. आणि हा ड्रेस मी घातलेला आहे, मी शिवलेला आहे. आणि ॲरो बॉटम पॅन्ट आहे, सिंपल गोल गळा आणि सिंपल कुर्ता शिवतात त्या पद्धतीचा शिवलेला आहे. आणि हा ड्रेस मटेरियल मिस्टरांनी माझ्या बड्डेसाठी आणला होता. 1-2 काय 3 वर्ष झाली तेव्हापासून वापरते, कधी वापरते. आणि ही पट्टी अशी सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे त्याला मी. आणि याच्यावरची ओढणी ॲक्च्युली धुतलेली आहे, म्हणून मी आज स्टोल घेतलेला आहे. आत्ता वाजलेले आहेत 5 म्हणजे 4:45. आता मुलग्याची वाटच बघायला आले. म्हटलं की आम्ही निघणार दोघे पण, तो मला सोडून येईल.
संध्याकाळी जेवणाला भेंडीची भाजी, चपाती, भात आणि आमटी करणार होते. दूधसुद्धा तापवलं, कणिक पण मळून ठेवली, डाळ पण शिजवून ठेवली आणि फोडणीलासुद्धा टाकली. आणि मिस्टरांनी सांगितलं होतं जायला, तर गेले. तिथं मुलगा आला होता सोडायला, तर तिथे सगळीकडे कुलूपच होतं. कसली मीटिंगला बोलवलेत मला काही समजलं नाही. मिस्टरांना लगेच फोन लावला. मिस्टर म्हणायला लागले थांब आता 5च मिनटं, माझं कॉलेज पण सुटते, तुला मी तिथून घेऊन येतो. आणि मी चिडली असेल असं वाटलं मिस्टरांना, आणि माझा राग घालवण्यासाठी त्यांनी मला पावभाजी खाण्यासाठी नेलं आणि मुलांनासुद्धा दाबेली घेऊन आलो घरी. आणि ॲक्च्युली मीटिंग आज नव्हतीच. असलं कसलं तुम्ही विचारताय किंवा व्हॉट्सअप स्टेटसला वगैरे ठेवलेलं असते, बघतायसा म्हटलं. आणि मला तरी पाठवायचं, मी तरी बघितलं असतं म्हटलं मिस्टरांना. नंतर सरांना कॉल करताना सर काय उचललेच नाहीत. आणि रात्री शेवटी कॉल आला, नव्हती मीटिंग म्हणून सांगत होते. असं मग इंटिमेशन अगोदर द्यायला हवी होती म्हटलं. उगाच सगळ्यांची पळापळण धावपळ झाली. आता सोमवार मंगळवार बुधवार असे 3 दिवस काहीतरी मीटिंग आहेत. मी म्हटलं आता फराळाचं करायचं का मीटिंग अटेंड करायची, ह्या विचारात मी आता दिवस राहणार आहे असं वाटायला लागले. केव्हा होईल तेव्हा होईल म्हटलं. आपलं आज शनिवार होता, मिस्टरांचा उपवास होता. पटकन आपलं आले आणि स्वयंपाकालाच लागले. जेवत्यात तेव्हा जेवू देत म्हटलं, कारण भरपूर सगळ्यांनी पावभाजी वगैरे खाल्लीच होती. आणि तरी दुपारी भेंडी आणि कांदा वगैरे चिरून ठेवून गेले होते. म्हटलं आल्या उगाच त्रास होत आहे. घरातली भांडी पडलेली पण असतात, कट्टावर तसंच पडलेलं असतात. कट्टा स्वच्छ करणार की भांडी घासणार की स्वयंपाक करणार, हा प्रश्न नेहमी मी बाहेर गेल्यानंतर राहतो माझ्या डोक्यात. म्हणून थोडी फार अशी तयारी करून गेलं की आल्यानंतर कसलंही स्ट्रेस येत पण नाही आणि डिप्रेशनमध्ये पण जात नाही मी. म्हणून असं थोडं करूनच गेले होते. आणि आपली डाळ पण शिजवली होती, जेणेकरून मला आलेलं नुसतं वाटण करायचं होतं. वाटणसुद्धा केलं, म्हटलं बरं झालं असतं. मी नेहमीच वाटण करून ठेवते, आजच जरा राहिलं म्हटलं मागं. आताच्या भाजीला करतानाच एक्स्ट्राचं मी म्हणजे आमटीला टाकताना मला लागणारच आहे एक्स्ट्राचं, पण मी आत्ता वाटण करून ठेवणार. म्हणजे मला 1-2 दिवस तरी जातील. मीटिंग असू दे नाहीतर मला फराळाचं करायचं असू दे म्हटलं. ते वाटण असले की मला पटापटा भाज्या पण करता येतील आणि आमटी पण करता येईल. उद्या पण आणि एक्स्ट्राचं जरा करूनच ठेवणार. थोडंसं अजून झाडाझुडूप आजचं राहिलंच म्हटलं, आणि उद्या राहिलेलं तेवढं झाडाझुडूप करून घेणार. आणि थोडं स्किन केअर होईल तर होईल, नाही तर नाही, केव्हा होईल तेव्हा होईल म्हटलं. आणि झाडून तर घ्यायला पाहिजे. डबे वगैरे मोकळे करायला लागणार आहेत थोडेसे, कारण फराळाचं वगैरे भरण्यासाठी 1-2च मला लागणार आहेत. 3 आहेत माझे ऑलरेडी. करंजीसाठी, चिवड्यासाठी आणि चकलीसाठी लाडूचे 3 डबे तेवढे लागणार आहेत. तेवढे काढून ठेवणार आणि घासणार आणि बघणार मग कुठलं राहते. आणि डबे एक्स्ट्राचे जे आता साहित्य माझं ते कशात काढायचं ते विचार पण करणार. चला मग आजचा दिवस असा गेलेला आहे. कसा वाटला व्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.